नमस्कार, तुमचं स्वागत आहे सानिका सिक्रेट रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी. सर्वप्रथम मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि त्या मी कट करत आहे. बघा, शेवग्याच्या शेंगा मी कट केलेल्या आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवलेल्या आहे. आता मी पेटवणार आहे गॅस. त्यावर ठेवली कढई आणि त्यामध्ये टाकले तेल. आता मी त्यामध्ये टाकणार आहे लसूण अद्रकची पेस्ट आणि नंतर खोबरं. मी खोबऱ्याची पेस्ट अगोदरच करून ठेवलेली आहे. बघा, आता मी खोबरं टाकत आहे. नंतर टाकत आहे मी कढीपत्ता. आता मी ॲड करणार आहे शेंगदाण्याचा कूट आणि फुटाण्याची पावडर. बघा, मी ॲड केलेले आहे आणि सर्व मिश्रण मी मिक्स करत आहे. आता मी टाकणार आहे हळद, तिखट, मीठ. चला तर मग बघूया. आता मी टाकणार आहे सर्वप्रथम हळद, नंतर तिखट, धने पावडर आणि प्रवीण मसाला. बघा, छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि मी टाकणार आहे त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा. तुम्ही शेवग्याच्या शेंगा स्टार्टिंगला उकडून पण घेऊ शकता, पण मला अगोदर शिजवलेलं आवडत नाही, त्यामुळे मी मसाल्यामध्येच त्या शिजवून घेणार आहे. आता मी ॲड करणार आहे पाणी, त्यामुळे शेवग्याच्या शेंगा शिजेल. आता मी कट करणार आहे कोथिंबीर. बघा, मी कोथिंबीर कट करत आहे आणि भाजीला व्यवस्थित कट आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. बघा, आपली छान अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे.